शुक्लकृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया याति अनावृत्तिम अन्यया आवर्तते पुनः जगतः ही एते शुक्लकृष्णे गती शाश्वते मते एकया अनावृत्तिम याति अन्यया पुनः आवर्तते। अंतकालच्या दोन गती सांगतात की एक शुक्ल गती आहे आणि एक कृष्ण गती आहे। एक म्हणजे उत्तरायण मार्गाने ब्रह्मलोकापर्यंत होणारं गमन याला शुक्ल गती असं म्हटलेलं आहे, काही वाटलं तर लगेच बोला। आणि जी धूम्रयान मार्गाने होणारी जी गती आहे चंद्रलोकापर्यंत त्याला कृष्ण गती असं म्हटलेलं आहे। आणि ह्या ज्या दोन गती आहेत येते, ह्या दोन्ही गती जगतः शाश्वते मते, या ठिकाणी ह्या दोन्ही गती ज्या आहेत तर ह्या दोन्ही गती या जगामध्ये नित्य मानलेल्या आहेत। शाश्वते मते ह्या दोन्ही गती म्हणजे हे दोन्ही मार्ग म्हणजे अनादिकालापासून हे दोन मार्ग चालत आलेले आहेत, शुक्लगती आणि कृष्णगती। त्यापैकी एकया अनावृत्तीम याती, एका गतीनं म्हणजे जो ध्यान करणारा आहे ध्यान योगाच्या आधाराने आपल्या इष्टदेवतेचं ध्यान करण्याच्या साधनेने अनावृत्तीम याती, तो ह्या अनावृत्तीला म्हणजे परत येत नाही, म्हणजे क्रममुक्तीला प्राप्त होतो, क्रममुक्ती त्याला प्राप्त होते। पाठीमागं सांगितलं की शुक्ल कृष्ण काय अग्निर्ज्योतिराह शुक्लाह या न्यायाने त्याला या नियमाप्रमाणे त्याला ही शुक्लगती प्राप्त होते। आणि एकया आवर्तते पुन्हा, आणि एक दुसरी जी गती आहे ती गती धूम्रमयान मार्गाने होणारी त्याच्यामध्ये पुन्हा तो पुनरावृत्तीला प्राप्त होतो असं सांगितलं। तर ह्या दोन गती सांगितल्या, याच्यामध्ये आपली शेवटची ओवी राहिलेली, शेवटची ओवी फक्त ती याच्यासाठी ठेवली, त्याच्याबद्दल एक थोडी शंका येते, त्या शंकेचं एक स्वरूप पहा आणि त्याच्याबद्दल कोणाला काही त्याचं उत्तर सांगता येईल वेगळ्या रीतीनं तर पहा, नाहीतर त्याचा सरळ जो अर्थ आहे तो आपण पाहू आणि पुढचा श्लोक पाहू। इथे एक सकाळी सांगितलं की जरी आर्चरादी मार्ग चुकलिया आणि अवचटे धूम्रपंथे पडलिया तरी संसार पांती गुंतलिया भवतचे असावे। आता सांगतात की जरी आर्चरादी मार्ग चुकलिया, कारण त्यांनी पाठीमागे सांगितलं की हा आर्चरादी मार्ग का चुकू शकतो, तर ये रवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासिलियाचे हन काम जाईल वाया। म्हणजे देहांत थोर विषम, देहांताच्या वेळेला म्हणजे देह पडण्याच्या वेळेला मरणासन्न अवस्थेमध्ये थोर विषम म्हणजे फार मोठं संकट आहे। ते संकट कोणतं आहे तर वात पित्त कफ हे सर्व प्रकुपित झाल्यामुळं त्यावेळेला आपली स्मृतिशक्ती संकल्पशक्ती या ठिकाणी पूर्णपणे कुंठित होते, म्हणून हे एक मोठं संकटच आहे। या मार्गाचे आहे संभ्रम, या मार्गाचा मोठा एक संभ्रम म्हणजे मोठं संकट आहे किंवा या मार्गामध्ये एक मोठा प्रतिबंध आहे की जन्मे अभ्यासलियाचे काम हनकाम जाईल वाया। म्हणजे आपण जन्मभर अभ्यास केलेला आहे की आपल्याला क्रममुक्ती प्राप्त व्हावी म्हणून जे साधन सांगितलेलं आहे की त्या साधनाप्रमाणे आपण रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन केलेलं आहे, हा जन्मभर अभ्यास केलेला आहे। अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानु चिंतयन। अशा प्रकारचं आपण जर रात्रंदिवस चिंतन केलं तर आपण परमपदाला मोक्षाला प्राप्त होईल। अशा प्रकारचा आत्मविश्वास दृढ श्रद्धा धारण करून आपण हे कार्य केलं। पण जर आपल्याला शेवटी स्मरण चांगलं बघा हे सगळ्याचा अर्थ याच्यामध्ये जर त्याने अभ्यास केला परंतु तो अभ्यास करूनही जर त्याला या ठिकाणी शेवटच्या कालामध्ये स्मरण झालं नाही, भगवंताने मी थोडं शंकारूपाने बोलतो आहे तर हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे काही वाटलं तर बोला। तर असं दिसतं
की मग या ठिकाणी जन्मभर अभ्यास केला, पण अभ्यासिल्याचे हन काम जाईल वाया. हन हे अव्यय बऱ्याच ठिकाणी निश्चयवाचक असं सांगितलं. जन्मभर केलेला जो अभ्यास आहे तो निश्चयाने वाया जाईल. त्या ठिकाणी त्याचं काम म्हणजे त्या अभ्यास केल्याचं जे फल आहे ते फलश्रुती होणार नाही. म्हणजे केलेला अभ्यास काय होईल, व्यर्थ होईल, असा सरळ या ओळीचा अर्थ झाला. आता कसं व्यर्थ होईल. जरी अर्चरादी मार्ग चुकलिया, आवचटे धूम्रपंथी पडिलिया, तरी संसार पांती गुंतलिया, भवतची असावे. जरी अर्चरादी मार्ग चुकविल्या म्हणजे मनुष्याने आयुष्यभर त्याला ज्ञान तर होऊ शकलं नाही, पण ध्यानयोगाने भगवत प्राप्ती आपल्याला होणार आहे, मोक्षप्राप्ती आपल्याला होणार आहे. या श्रद्धेनं त्यांनी आयुष्यभर अभ्यास केला, पण अर्चरादी मार्ग चुकलिया. त्याला अर्चरादी मार्ग तर त्याचा चुकला म्हणजे त्याला शेवटच्या काळामध्ये जे काही अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती, असा पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. पण कोण? अंतकालेच्या माते स्मरण. अंतकाली ह्या देहाच्या ठिकाणी विकलांगता झाल्यामुळं त्याला त्याचं स्मरण करता आलं नाही, त्यामुळं अर्चरादी मार्ग चुकलिया. अर्चरादी मार्ग चुकला. आणि मग आवचटे धूम्रपंथी पडलिया. त्याने अभ्यास कशासाठी केला होता? क्रममुक्तीसाठी केला होता. आणि तो कोणत्या मार्गाला पडला? तर धूम्रपंथामध्ये म्हणजे धूम्र मार्गामध्ये पडला. म्हणजे त्याला या ठिकाणी कोणत्या देवता आल्या? तर धूमो रात्रीस तथा कृष्णा षण्मासा दक्षिणायनम तत्र प्रयाता गच्छन्ति काय नाही तत्र चांद्रमसम ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते. त्याला हा मार्ग असा पडला की त्या ठिकाणी धूम्र नंतर धूम हा रात्री, नंतर रात्री अभिमानी देवता, त्या देवता त्यांना कृष्ण पक्ष अभिमानी देवतेकडे घेऊन गेली. कृष्णाभिमानी पक्षाची देवता त्यांना दक्षिणायन अभिमानी देवतेकडे घेऊन गेली आणि त्या देवतेने त्याला चंद्राच्या स्वाधीन केलं. मला वाटतं उपनिषदामध्ये मधला काही प्रवास सांगितला आहे, बराच मोठा प्रवास सांगितला आहे. अशा रीतीनं तो ह्या धूम्र मार्गाने चंद्रलोकापर्यंत गेला. मग आता धूम्रपंथी पडलिया, पण तिथं काय आहे? संसार पांती झुंपलिया. या संसाराच्या क्रमामध्ये तो गुंतला गेला. म्हणजे राहडगाडग्याप्रमाणे इथं पांती संसाररूपी एक राहडगाडगं असा अर्थ केलेला आहे. त्याचा अर्थ आहे पंक्ती. पंक्ती म्हणजे त्या मालिकेत, कोणत्या? जन्ममरणाच्या मालिकेत किंवा पंक्तीमध्ये किंवा राहडगाडग्यामध्ये तो गुंतला. आणि मग त्या राहडगाडग्याप्रमाणे काय चालणार? कुर्वते कर्म भोगायन कर्म कर्तुंच भुंजते. त्यांनी जे काही कर्म केलं, इष्टपूर्त दत्त इत्यादी केलेली कर्म, यज्ञ यागादिक, आणि ह्या कर्मामुळे तो तिथपर्यंत गेला. परंतु तिथं काय आहे की तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. त्या पुण्याचं केलेलं पुण्यकर्म, ते पुण्यकर्म फल देऊन संपलं की तो पुन्हा खाली येतो. म्हणजे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि मग जन्म घेतला की तो पुन्हा इष्टापुरतादी कर्मे करणार आणि आता तो पुन्हा अर्चरादी मार्गाने जाईलच असं काही सांगता येत नाही. तो या ठिकाणी कर्म करणार आणि पुन्हा कर्माचा फलभोग घेण्यासाठी फार तर कुठं जाणार? पुन्हा ह्या जन्ममरण परंपरेतलाच जो हा धूम्र मार्ग आहे याने जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ह्या मार्गाने जोपर्यंत तो जाईल तोपर्यंत काय आहे? संसार प्रांती गुंतल्या. संसारूपी राटगाडग्या त्या क्रमात साखळीमध्ये तो गोवला गेलेला असल्यामुळं भवतचे असावे. त्या ठिकाणी त्याला पुन्हा एखाद्या भोवऱ्यात सापडलेला मनुष्य जसा पुन्हा त्याच्यातच गरगर फिरत राहतो, त्याप्रमाणे हा ह्या संसाररूपी राटगाडग्यात त्याला परत परत अनेक वेळा यावं लागेल, फिरत राहावं लागेल, भ्रमण करावं लागेल. असं झालं. मग आता पुढं सांगतात, हे सायास देखोनी मोठे आता कैसेनी पाय एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे शोधिले दोन्ही. आता हे मोठे सायास देखोनी अशा प्रकारचे ह्याच्या दोन्हीमध्ये काय आहेत? फार मोठे सायास आहेत. म्हणजे आयुष्यभर करायचा अभ्यास आहे.
कोणत्या आर्चेरा मार्गामध्ये, आणि आर्चेरा मार्गानेच त्याचं गमन होईल असं काही सांगता येत नाही. अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत, तर त्यामुळं कदाचित त्याचं जाणं घडणार नाही. दुसरी गोष्ट अशी, जर तुम्ही धूम्रयान मार्गाने गेले तर त्यानेही तुमची जन्ममरण परंपरा खंडणार नाही. ह्या मार्गाला गेलं नाही तर पुण्यकर्म केल्यामुळे तुम्ही नरक मार्गाला जाणार नाहीत, परंतु जाऊन जाऊन कुठंपर्यंत जाणार, चंद्रलोकापर्यंत जाणार आणि परतही येणारच. म्हणजे तुम्हाला परत जन्ममरण परंपरा ही काही टळलेली नाही. आर्चेरा मार्गाने न जाता धूम्रयान मार्गाने गेले तर मग तर काही प्रश्नच नाही. त्या मार्गाचं फलश्रुती सांगतानाच सांगितलेलं आहे का पुन्हा निवर्तते, तो पुन्हा काय होतो, तेथून परत फिरतो आणि तो जन्ममरण परंपरेत सापडतो. हे तर त्याही मार्गाचं फल दिलेलं आहे. तेव्हा आपल्यासारखा जो साधक याचं चिंतन करतो त्यावेळेला त्याला काय आहे, देखोनी हे सायास देखोनी मोठे, हे दोन्हीकडेही फार मोठे सायास आहेत, कष्ट आहेत, साधनाचे कष्ट आहेत. परंतु हे दोन्ही कष्ट घेऊन त्याच्यामध्ये फलश्रुतीची निश्चितता आहे का, नाही. म्हणून कैशेनी पाय एक वेळ फिटे. आता एकदमच हे कष्ट कशा प्रकाराने फिटे म्हणजे नष्ट होतील, म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या दोन्ही प्रकारचं म्हणजे आर्चेरा मार्गही नको, त्याच्यातलेही कष्ट नको, आणि धूम्रयान मार्गातलेही कष्ट नको. अशा प्रकाराने कैशेनी पा, कशाने बरं, कोणत्या साधनाने हे एक वेळ फिटे, एकदाच हे दोन्हींचे कष्ट आपले फिटून जातील, म्हणजे हे कष्ट जेणेकरून आपल्याला पडणार नाहीत. याच्यासाठी माऊली असं सांगतात का या कारणासाठी हे दोन मार्ग सांगितले कशाला, जर ज्यांच्यामध्ये इतके कष्ट आहेत, पुन्हा जन्ममरण परंपरा खंडित करतील अशी क्रममुक्तीचीही शाश्वती नाही या ठिकाणी, आणि जन्ममरण परंपरा निश्चित तुम्हाला या जन्ममरण परंपरा भोगावीच लागेल अशी जर स्थिती आहे, तर या दोन्ही मार्ग का म्हणून सांगितले आम्हाला, तर म्हणतात की मनोनी योगमार्ग गोमटे शोधिले दोन्ही. म्हणून आम्ही हे दोन्ही योगमार्ग जे आहेत, दोन्ही म्हणजे धूम्रयान मार्ग आणि आर्चेरा मार्ग, ह्या दोघांचंही संशोधन करून म्हणजे तुम्हाला या मार्गाचा काय प्रकार आहे हा तुम्हाला दोन्ही शोधिले, म्हणजे दोन्ही विषयी तुम्हाला चांगल्या प्रकाराने स्पष्टीकरण करून संशोधन करून त्याच्यामध्ये कसं कसं हा प्रवास होतो हे तुम्हाला सांगितलं. पण कशासाठी सांगितलं, तर आता कैशेनी पाय एक वेळ फिटे. आपल्याला असं वाटलं पाहिजे, माऊली सांगतात की याच्यासाठी हे सांगितलं की या दोन्ही मार्ग जर इतके सायास आहेत तर ह्या दोन्ही मार्गाचे श्रम आमचे एकदम कशाने नष्ट होतील, म्हणजे याच्याऐवजी आम्हाला दुसरा काही मार्ग आहे का, दुसरा काही मार्ग आहे का, ह्या दोघांचे कष्ट भोगावे लागणार नाहीत. अधिक आम्हाला हे कष्ट न भोगता आम्हाला आमच्या जो मार्ग आहे, मोक्षाचा मार्ग आहे, त्या मोक्षाच्या मार्गाला जाता येईल असं काही आहे का, असं आपल्याला वाटावं. म्हणून म्हणतात की आम्ही दोन्ही मार्ग दोन्ही योगमार्ग गोमटे शोधिले. हे गोमटे म्हणजे हे दोन्ही मार्ग, गोमटे हे योगमार्गाचं विशेषण नाही, तर हे काय आहे, शोधिले गोमटे, चांगल्या प्रकारे संशोधन करून स्पष्ट केलेले आहेत. पण कशासाठी, तर आता कैशेनी पाय एक वेळ फिटे. जर कुठे हे शब्द याचा अन्वयाप्रमाणे अर्थ करताना काही वाटलं तर सांगा, फक्त बारकाईनं. आता हे झालं की मग माऊली काय म्हणतात, तो एके ब्रह्मत्वा जाईजे. आपण सकाळी इथपर्यंत पाहिलं होतं, एक ओवी मुद्दाम वाचली नाही की त्याच्यासाठी की याचं पुन्हा थोडं चिंतन व्हावं म्हणून. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे. यात हीच ओळ महत्त्वाची पाहता. तो एके ब्रह्मत्वा जायचे, एका मार्गाने ब्रह्मत्वाला म्हणजे मोक्षाला म्हणजे मुक्तीला अर्थात क्रममुक्तीला जायचे म्हणजे प्राप्त व्हावं, आणि एके पुनरावृत्ती येईजे आणि एका मार्गाने पुन्हा जन्माला प्राप्त व्हावं किंवा परत जन्ममरण परंपरेमध्ये सापडावं असं सांगितलं की नाही. पण ह्या दोन्ही मार्गामध्ये काय आहे, परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे. पण या दोन्ही मार्गात असं आहे का देहांती जेणे दैवगत्या जो लाहिजे. देहांताच्या वेळी जी दैवगती म्हणजे त्यावेळेला त्या पुरुषाच्या ठिकाणी जसं दैवाचं परतंत्र होऊन त्या दैवाने जेणे ज्या पुरुषाने
जे लाही लाहीचे म्हणजे जो मार्ग आपल्याला मिळेल तो क्रममुक्तीचा मिळेल, म्हणजे शुक्लगती मिळेल किंवा कृष्णगती मिळेल. आता जी गती मिळेल त्याच्यामध्ये वशातच आहे की नाही, का पुरुषाच्या हातात आहे काही, त्याच्या हातात नाही असा अर्थ झाला ना. म्हणजे त्याला कोणता मार्ग, दैवाला जो मार्ग ज्याला जशा प्रकाराने मिळायचा आहे तो मार्ग त्याला मिळणार. म्हणजे याचा अर्थ अमुक एक नियत कार्यकारण भाव संबंध आणि साधन असं असलं पाहिजे की त्या साधन केलं की त्याला क्रममुक्ती निश्चित मिळणार, ते साधन केलं की त्याला धूम्रमार्ग मिळणार. परंतु आणि त्याची क्रममुक्ती ही मिळणार म्हणजे मिळणारच. पण क्रममुक्तीमध्येही हा जो मार्ग सांगितलेला आहे शुक्लगती आणि कृष्णगती, ह्या दोन्ही गती दैववशात आहेत. मनुष्याला या ठिकाणी पारतंत्र्य आहे. कारण देहांताच्या वेळेला कसा प्रसंग येईल, स्मरण होईल किंवा नाही. आणि जर स्मरण झालं नाही तर आज भगवंताचा नियम आहे, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता, असं सांगितलेलं आहे. पुष्कळ सांगितलं की जे जागृतीत केलं असेल, जागता जवाशी जे तव जेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेव देखी जे तेची स्वप्नी. आणि म्हणून भगवान सांगतात तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेचं, तू सगळ्या काळात माझं अनुस्मरण कर. म्हणजे तुला अशा प्रकारचं माझं स्मरण करून जर तू आपलं कर्म केलं तर तू काय होशील, माझ्याच स्वरूपाला प्राप्त होशील. आणि यासाठी नित्य अभ्यास केला तर चालेल. पण इथं झालं काय, जन्म्या अभिलाषालयाचे कामं जाईल वाया, असा त्याचा अर्थ दिसतो. बरोबर ना. नियत कारण भाव असा काही याच्यामध्ये दिसत नाही. आणि हे कोणावरून, भगवंतानेच केलेल्या स्पष्टीकरणावरून हे दिसतं. म्हणून भगवान म्हणतात ना, योग मार्ग गोमटे शोधिले आम्ही दोन्ही, हे दोन्ही मार्गाचं आम्ही तुला संशोधन करून स्पष्ट रीतीनं त्याचं सांगितलं असं सांगतात. ठीक आहे का इथपर्यंत. आता याच्या पुढे जाऊन सांगतात नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. नैते श्रुति पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. नैते श्रुति पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. आता इथपर्यंत झालं. आता या श्लोकामध्ये पुढचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये असं सांगतात की हे न येते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्थ, येते श्रुती जानन कश्चन योगी न मुह्यति तस्मात् हे अर्जुन सर्वेषु कालेषु योगयुक्ताः भव. आता हा वरचा अर्थ आपण पाहिला ना आत्तापर्यंत ओव्यांचा. तर आणि लगेच हा श्लोक आहे. तर ह्या श्लोकाचा अर्थ काय होतो, हे पार्थ, हे अर्जुना, येते श्रुती म्हणजे हे दोन असणारे मार्ग म्हणजे कृष्ण आणि शुक्ल ह्या दोन गती आहे की नाही. हे अर्जुना, येते श्रुती जानन ह्या दोन्ही मार्गांना जाणणारा कश्चन योगी म्हणजे कोणताही योगी न मुह्यती त्या ठिकाणी तो मोहाला प्राप्त होत नाही. म्हणजे मोहाला प्राप्त होत नाही म्हणजे वैचित्याला म्हणजे अन्यथा ज्ञानाला. बरोबर ना. अन्यथा ज्ञानाला किंवा विपरीत ज्ञानाला प्राप्त होत नाही. सर्वेषु कालेषु योगयुक्ताः भव. म्हणून हे अर्जुना तू सर्वेषु कालेषु सर्वच कालामध्ये योगयुक्ताः म्हणजे योगयुक्त म्हणजे समाहित चित्ताचा एकाग्र चित्ताचा भव असं सांगतात. येथे यया उक्ते श्रुती पार्थ. येथे म्हणजे हे जर सांगितलेले दोन मार्ग आहेत. या दोन मार्गामध्ये जानन संसाराय एका अन्य मोक्षायच, एक संसाराला प्राप्त होते आणि एक मोक्षाला प्राप्त होते. असा इतिच योगी न मुह्यति कश्चन. अशा प्रकारचा कोणताही जो योगी आहे तो योगी मोहित होत नाही म्हणजे विपरीत भावाला प्राप्त होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे दोन जे मार्ग आहे ते दोन मार्गांना तो जानन असं जाणतो.
जाणतो काय जाणतो? संसाराय एका, एक गती कशाला आहे? संसारासाठी, आणि एका मोक्षायच, आणि एक गती मोक्षासाठी. म्हणजे क्रममुक्तीसाठी आपल्याला कोणता मार्ग आहे? शुक्ल मार्ग आहे. आणि आपल्याला परत जर संसाराला यायचं असेल तर त्यासाठी क्रममुक्ती नाही, तर त्याच्यासाठी कृष्ण मार्ग आहे. त्याच्यासाठी कृष्ण गती किंवा कृष्ण मार्ग आहे. तो आपल्याला धूम्रयान मार्ग आहे. तो आपल्याला निश्चित या ठिकाणी जन्ममरण परंपरेला प्रवृत्त करतो. हे जाणून तो योगी म्हणजे कोणता? तो हे साधन करणारा नाही का, साधक, तो कश्चन कोणी कधीही या ठिकाणी सर्वकाली तो कधीही असा कश्चन म्हणजे असा कोणीही न मुह्यती, मोहाला प्राप्त होत नाही. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्ता भव अर्जुन. म्हणून सर्वच कालामध्ये तू योगयुक्त होय, नाम समाहित चित्त हो, असं सांगितलं. बरोबर आहे ना? म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय होतो की दोन मार्ग समोर आहेत. कोणते? धूम्रयान आणि आर्चरा मार्गाने. आणि याचं जेव्हा शास्त्राचं तात्पर्य त्याला कळतं तेव्हा त्याला हे कळतं, जर आपल्याला क्रममुक्ती पाहिजे असेल तर आर्चरादी मार्गाने जेणेकरून आपण क्रममुक्तीला प्राप्त होऊ, तीच साधना आपण केलेली पाहिजे. कारण त्या मार्गाने गेलं तर पुन्हा आपण न पुनरावर्तते, आपण पुन्हा पुनरावृत्तीला प्राप्त होणार नाही. आणि आपण कोणतंही सकाम कर्माचं अनुष्ठान केलं तर ते सकाम कर्माचं अनुष्ठान आपल्याला निश्चित पुन्हा पुनरावृत्तीत घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे साधन आपण करायचं नाही. त्यामुळं तो असा अन्यथा ज्ञानाला प्राप्त होत नाही, म्हणजे सकाम कर्म करण्याला तो कधीच प्रवृत्त होत नाही. किंवा सकाम कर्म हे आपल्याला देणारं फल जे आहे त्याचं फल अनित्य आहे. ते अनित्य फलापेक्षा नित्य मोक्ष हे जर फल आपल्याला मिळत असेल तर याविषयी त्याला पुन्हा कधी विपरीत भावना होत नाही. याचा अर्थ तो आर्चरा मार्गाने आपल्याला क्रममुक्ती मिळेल म्हणून त्यासाठी जे साधन सांगितलेलं आहे तेवी सदभ्यासी निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर आसो अथवा जावो. हा जो मार्ग पकडलेला आहे त्याने निश्चित केलेला आहे त्या मार्गापासून त्याच्या अंतःकरणाची चळढळ पुन्हा कधी होत नाही. बरोबर आहे का? असं साधारणपणे याचा भाव काय निघतो या श्लोकाचा? असाच भाव निघतो ना. आणि वर ज्या ओव्या आहेत आपण आता पाहिल्या त्या ओव्यामध्ये असं नाही, हे दोन्ही मार्ग जे चांगलं शोधलं तर हे दोन्ही मार्ग काय आहे? दैवाधीन आहेत असं सांगितलं. मग आपल्याला काय वाटतं? दोन्ही मार्गापेक्षा आता आपल्याला काहीतरी तृतीय मार्ग सांगतील, आहे की नाही, असं वाटतं. परंतु जर तो असं वर वाटत होतं की नाही, पण याच्यामध्ये असा अर्थ होतो का हे दोन्ही मार्ग चांगले नाहीत? उलट भगवान काय म्हणतात? सर्वेषु कालेषु योगयुक्ता भव, म्हणजे सर्वच कालामध्ये समाहित चित्ताचा हो आणि एकाग्र चित्ताचा हो आणि माझी उपासना कर. आणि माझ्या उपासनेपासून म्हणजे तू विचलित होऊ नको, असा अर्थ होतो की नाही याचा? बरोबर ना? आता माऊली या संबंधाने काय म्हणतात ते पहा. तेवेळी वर सांगितलं ना, तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येजे परी दैवगत्या जो लाईजे देहांती येणे. दैवगतीनं त्याला देहांताच्या वेळेला जो प्राप्त होईल तो. ह्या ओव्यांचा अर्थाचं साधारणपणे अन्वयानुरूप अर्थ झाला ना. हां, आता हे झालं. पण श्लोकामध्ये आपल्याला तसा भाव दिसतो का? दिसत नाही, आहे की नाही? आता पुन्हा माऊली या संबंधाने काय म्हणतात ते पहा. ते वेळी म्हणितले हे नव्हे. हे जेवढं बोलणं आहे ना हे आपण सिद्धांत रूपाने बोलून राहिलो नाही. हा असे आपण शंका रूपाने याच्यामध्ये विचार करण्यासाठी आपल्याला विचार केला पाहिजे की बा हे असं काय आहे याच्यामध्ये, किंवा याचं काय, याचं सामंजस्य किंवा समन्वय करून काय अर्थ केला पाहिजे असा विचार व्हावा म्हणून हे चाललेले आहे. तर आता इथं सांगतात ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे तेह तेजुनी वस्तू व्हावे मार्गेच की. ते वेळी म्हणितले, त्यावेळेला कोण म्हटलं?
भगवान म्हणतात. हे बोलणं कोणाचं चालू आहे? श्री भगवानु वाच, म्हणजे कोणी म्हटलं तर देव ये म्हणितले, ऐका नाही. तर हे नव्हे, हे काही बरोबर नाही. हे नव्हे म्हणजे असं नाही. असं नाही म्हणजे काय? एके ब्रह्मत्वा जायजे, एके पुनरावृत्ती येजे, दैवगत्या जो लाईजे, देहांती जेने. परंतु त्यावेळेला असं भगवान म्हणतात, हे नव्हे, हे म्हणणं काही बरोबर नाही. कारण काय? वाया अवचटे काय पावे. वाया म्हणजे त्याला अवचटे अकस्मात काय पावे, त्याला काय प्राप्त होईल. काय प्राप्त होईल हे कशी गोष्ट आहे? काय प्राप्त होईल म्हणजे कोणता मार्ग प्राप्त होईल? त्याला अर्चना मार्ग प्राप्त होईल का धूम्र मार्ग प्राप्त होईल? हे वाया अवचटे काय पावे अकस्मात त्याला. कारण तो कसा आहे? परतंत्र आहे. मागं सांगितलं ना, दैवागत्या जो लाहिजे, दैवाच्या गतीनं त्याला जो प्राप्त होईल तो त्या मार्गावर तो जाणार. मग इथं भगवान म्हणतात, ते वेळी म्हणतले भगवान म्हणतात, हे नव्हे, हे असं नाही. वाया अवचटे काय पावे, त्याला अकस्मात कोणता मार्ग प्राप्त होईल? देह तेजूनी वस्तू व्हावे मार्गेची की. त्याला जर अचानक हा मार्ग त्याला कसा प्राप्त होईल? त्यांनी नियोजित केलेला मार्ग म्हणजे धूम्रयान किंवा आर्चना मार्ग हा प्राप्त होण्याविषयी त्याचं स्वातंत्र्य आहे का? मग त्याला अकस्मात वेळेला नाही, आपण जो नियोजित केलेला मार्ग आहे तोच मार्ग प्राप्त झाला असं होईल काय? पावे काय? पावणार नाही. हे नव्हे, हे असं होऊ शकणार नाही. मग त्यांनी काय? देह तेजूनी व्हावे मार्गेच की. याचा अर्थ हे जर त्याच्या स्वाधीन नाही तर त्यांनी काय करावं? देह तेजूनी वस्तू व्हावे मार्गेचे. त्यांनी ब्रह्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी त्यांनी हे जे अर्चनादी मार्ग आहे ह्या अर्चनादी मार्गाने जावं लागतं. नंतर जाताना अर्चनादी मार्गाने जाण्यासाठी लागणारी जी साधना आहे ती साधना करत करत जर देहाचा त्याग केला तरच त्याला हे ब्रह्म होता येतं. देह तेजूनी वस्तू व्हावे. ज्यावेळेला ह्या देहाचा त्याग करील त्यावेळेला क्रममुक्तीच्या मार्गाने आणि तो कुठं प्राप्त होईल? ह्या अर्चनादी मार्गाने ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईल. आणि ते काय? कल्पांताला त्याला मुक्ती प्राप्त होईल. पण ही मार्गेच की. परंतु ही मार्गानेच त्याला जावं लागेल ना. मार्गाने तर जावं लागतं. मार्गेच की. एक तर मार्गानेच जावं लागतं. मार्गाने जाण्याविषयी त्याचं स्वातंत्र्य नाही आणि मग त्याला ही क्रममुक्ती प्राप्त होईल. याचा अर्थ काय आहे? त्याला देह असताना मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून देह तेजूने वस्तू व्हावे मार्गेच की. जरी मार्गाने तो क्रममुक्तीला प्राप्त झाला पण हा मार्गाने मुक्ती कधी मिळत असते? देह तेजूनी. या ठिकाणी जेव्हा तो देहाचा त्याग करील त्याला मरणानंतर ही मुक्ती प्राप्त होते. क्रममुक्ती त्याला जीवनमुक्ती प्राप्त होत नाही, मरणानंतरच मुक्ती प्राप्त होते. आणि त्याला ह्या मार्गामध्ये एक अडचण आहे. ती अडचण हीच आहे की त्याला जिवंत असताना ही मुक्ती प्राप्त करून घेता येत नाही. आता याच्याप्रमाणे अन्वयानुरूप ह्याचा पहिल्यांदा ह्या ओळीचा अर्थ लागतो का हा हे पहा. ते वेळी म्हणितले त्यावेळेस भगवान तर म्हणतात, हे नव्हे, हे असं नाही. वाया अवचटे काय पावे. या ठिकाणी त्याला अकस्मात अवचटे पावे काय? त्याला अकस्मात हा मार्ग प्राप्त होईल काय? क्रममुक्तीचा मार्ग जो आहे अकस्मात देश सोडल्याबरोबर लगेच त्याला मुक्ती असं त्याला प्राप्त होईल काय? होणार नाही. लागतो का अर्थ? नंतर म्हणतात पुन्हा दुसरी एक गोष्ट आहे, देह तेजूनी वस्तू व्हावे. मग त्याला काय करावं लागतं? जरी त्या मार्गाने गेला तरी त्याला ह्या देहाचा त्याग केल्यानंतर वस्तुरूप तो होतो. म्हणजे त्याला क्रममुक्तीनं आपल्या सुस्वरूपाची प्राप्ती होते किंवा मोक्षाची प्राप्ती होते. कधी मार्गेच की देह तेजूनी वस्तू आहे. मार्गाने जायचं तर त्याच्यातही शाश्वतता नाही. आणि जरी गेला तरी कधी जाईल? देहाचा त्याग केल्यानंतर त्या वस्तुस्वरूपाला तो प्राप्त होईल. हे असं घडतं. तर ह्या आत्तापर्यंत हा विचार भगवंतांनी जो सांगितला तो इतका स्पष्ट रीतीनं सांगितला की भगवंताचं हे सांगण्यापाठीमागं जे काही अभिप्राय आहे किंवा वक्तुरीच्छा तात्पर्य, ते तात्पर्य असं दिसतं की माऊली म्हणतात ह्या सगळ्या खटाटोपापेक्षा
त्यांनी काय केलं पाहिजे, तरी आता देह असा अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, की दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. आपण सकाळी म्हटलं त्या 2 श्लोकात काय हा भाव आला असं नाही, परंतु साधारणतः त्याची भूमिका जी आहे तर ती भूमिका त्याच्यामधून दिसून येते. कोणती ओवी पाठीमागं सांगितली की आगा हातीचे जेवेळी जाये त्यावेळी अनिक लाभाची गोठी के आहे. ज्या वेळेला आपल्याला मरण कालामध्ये आपल्या हाताचं निघून जातं, म्हणजे स्मरण करायचं ते स्मरण आपण आयुष्यभर केलेलं आहे, पण आता आपल्या हातात नाही स्मरण करावं अशी गोष्ट आहे. त्यावेळी अनिक लाभाची गोठी के आहे. जर तेच हातात नाही तर त्याच्यानंतर निश्चित आपल्याला क्रममुक्ती मिळणार आहे. ही गोष्टी कुठं आपल्या हातात आहे, आहे की नाही. मग असं माऊलीने त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे क्रममुक्तीच्या संबंधाने देखील ही अशी उणीव या ठिकाणी आहे असं सांगितलं. आणि जरी असं मध्ये पुन्हा म्हटलं की अर्चरादी मार्ग तो वसता आणि असलग साविया स्वस्ती चांग निवृत्तीवरी, आहे की नाही. भगवान काय सांगतात, हा अर्चरादी मार्ग मात्र काय आहे, वसता आहे, म्हणजे तो प्रवाहित आहे. अर्चरादी मार्ग म्हणजे निश्चित तो आपल्याला वसता, तिथं वसता आहे म्हणजे त्या ठिकाणी तो चांगल्या प्रकारचा आपल्याला प्राप्त होण्याजोगा मार्ग आहे. असलग आहे, सोपा आहे, सावी आहे, सहज आहे, स्वस्ती चांग त्याचं अनुष्ठान करण्यावर आपलं चांगल्या प्रकारचं कल्याण होतं. निवृत्तीवरी आपण मोक्षापर्यंत जाऊन पोचतो असं त्याचं वर्णन केलं. आता हे वर्णन केलं आणि पुन्हा असं म्हणतात की ह्या दोन्ही वाटा ज्या आहेत, मी तुला एक उजू आणि एक आव्हांटा, एक सरळ वाटा आहे आणि एक आडवाट आहे, असं बुद्धिपुरस्सर तुला मी ह्या 2 वाटा दाखवल्या असं भगवान सांगतात. म्हणून ते म्हणतात की हे कशासाठी, एक कोणता मार्ग चांगला आहे, कोणता मार्ग आपल्याला पुनरावृत्तीला आणणारा आहे, याच्यातला खरा कोणता, कल्याणकारक कोणता, अकल्याणकारक कोणता. मग अकल्याणकारक मार्गाऐवजी कल्याणकारक मार्गानेच आपण जाण्यासाठी जी लागणारी साधना ते करून आपलं कल्याण करून घ्यावं, यासाठी तुला मी सांगितला असं सांगतात. आणि मग आपल्याला हे 2 मार्ग समोर दिसल्यानंतर जर आपल्याला नाव असेल तर अथांग पाण्यामध्ये आपण कशाला उडी टाकू, त्याप्रमाणे आपल्याला जर हा अर्चरादी सुपंथ माहीत असेल तर आडरानासारखा असणारा त्या धूम्रमार्गात आपण जावं कशाला. आज एवढं माऊली सांगतात. ज्या माणसाला विष आणि अमृत ओळखेल तर तो विष कशाला घेईल आणि अमृतातच प्राशन करेल. म्हणून तुम्हाला खरं काय खोटं काय याची पारख व्हावी, यासाठी आम्ही तुम्हाला हे सगळं सांगितलं आहे. पण पुन्हा माऊली 200 एवढं सांगितलं की नाही, मग आपल्याला इथं काय वाटतं, ह्या 2 मार्गाचंच वर्णन चालू आहे. पुन्हा ही एक ओवी 243 क्रमांकाची आली का, येरवी देहांती थोर विषम या मार्गांचे आहे संभ्रम, जन्म्या अभ्यासल्याचे हन कामं जाईल वाया. आम्ही जरी ही आर्चरा मार्गाची स्तुती केली असली तरीसुद्धा देहांताच्या वेळेला एवढं मोठं संकट येतं की त्यावेळेला या मार्गामध्ये, दोन्ही मार्गामध्ये आपल्याला काय आहे, मोठंच संकट आहे. एकाच मार्गामध्ये असं नाही, ह्या दोन्ही मार्गामध्ये देहांतीच्या वेळेला आपल्याला जेव्हा त्रिदोषांचा प्रकोप होतो त्यावेळेला हे स्मरण, मनाचा संकल्प विकल्प, बुद्धीचा निश्चय, इंद्रिय किंवा बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानग्रहणाची योग्यता, हे दोन्ही मार्गामध्ये राहू शकत नाही. शेवटच्या वेळेला जर राहू शकत नसेल तर त्यावेळेला मग जन्मभर केलेला अभ्यास व्यर्थ जाणार नाही काय, असं माऊली सांगतात. म्हणजे याचा अर्थ माऊलींचं मनोगत केवळ अर्चरा आणि धूम्रयांपैकी आपण धूम्रयान मार्गाचा त्याग करावा आणि अर्चरादी मार्गाचा आश्रय करून क्रममुक्तीची इच्छा करावी, हे वक्त्याचं म्हणजे ना भगवंताचं ना माऊलीचं अशा प्रकारचं मनोगत आहे. असं वाटत नाही का याच्यावरून? माऊलींचं मनोगत असं आहे का, ह्या अर्चरा मार्गाने तुम्ही क्रममुक्तीला जा आणि धूम्रयान मार्गाचा त्याग करा, तो तुम्हाला पुनरावृत्तीला मानतो, एवढंच माऊलींचं तात्पर्य आहे का? हे तात्पर्यच नाही. मग दोन्ही मार्गांचं वर्णन कशासाठी केलं, तर ज्यासाठी केलं ते माऊली आता यापुढं सांगतात.
तुम्ही काय करा तर याच्यासाठी असं करा म्हणतात, देह त्यजून व्हावे, देह त्यजून वस्तू व्हावे मार्गेची की. देहाचा त्याग करायचा आणि ह्या मार्गाने म्हणजे क्रममुक्तीपर्यंत आर्चरादी मार्गाने तुम्ही जायचं. तर यापेक्षा काय करा तर हे जे दोन्ही मार्ग आहे, आता तुम्ही आर्चरा मार्गाने जाण्याबाबत स्वतंत्र आहे का जीव? आर्चरा मार्गाने क्रममुक्तीसाठी निश्चित तो जीव या ठिकाणी ह्या मरणोत्तर क्रममुक्तीलाच प्राप्त होईल. याच्यामध्ये काही प्रतिबंध आहेत की नाही? का फार प्रतिबंध आहे. त्यामुळं त्या मार्गाने साधना केली आणि तो निश्चित क्रममुक्तीला प्राप्त झाला. पण मध्ये येणारी संकट ही त्याच्या स्वाधीन नाहीत ना, त्याच्या स्वाधीन नाही. ती दैवगत्या जो लाहिजे दैवगत्येनं त्याला जो मार्ग मिळेल त्या मार्ग जातो. आणि जर धूम्रयान मार्गाला गेला तरीसुद्धा तिथंसुद्धा शाश्वती गती ती नाही. हां, अन्य आवर्तते पुन्हा अशी तिची स्थिती आहे. म्हणून आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात हे जर जिवंत असतानाच इथं आणि आत्ताच मी असंग निर्विकार ब्रह्म आहे असा जर बुद्धीचा निश्चय झाला, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, अशा प्रकारची जी स्थिती आहे ही स्थिती तुम्हाला प्राप्त करून घेता येईल का याच देहात? काय ही स्थिती प्राप्त करून घेता येते. आणि ही स्थिती म्हणजे जर तुम्ही बुद्धीचा निश्चय केला ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे, म्हणजे मी ब्रह्मरूप आहे आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, हे वेद प्रमाणाने होणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने तुमचं असत्वापादक आवरण दूर होतं का आभानापादक आवरण दूर होतं. या ठिकाणी वेदाने केलेलं जे वर्णन आहे त्या वर्णनातून तुम्हाला असत्वापादक आणि वेदाने जेव्हा महावाक्याने उपदेश केला तेव्हा तुमचं अभानापादक आवरणसुद्धा दूर होतं. म्हणजे अज्ञानाची पूर्णपणे निवृत्ती होते. आणि अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं तुमचं फक्त स्वतःचं स्वरूप राहतं. ते स्वरूप राहतं म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंत भाव त्या ठिकाणी आहे. आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची नाही, अज्ञानाची निवृत्तीही करायची नाही, कारण अज्ञान निवृत्ती हे काय उपलक्षण आहे, बरोबर ना. आणि त्या उपलक्षणाने प्राप्त झालेलं जे स्वरूप आहे ते प्राप्त होतं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त वृत्तीव्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची गरज नाही. याचा अर्थ ते स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश आहे. त्या स्वतःसिद्ध पदार्थाला आणि स्वतःसिद्ध पदार्थाला त्याला कोणीही त्याचं अस्तित्व हे बाधित करू शकत नाही. आणि त्या स्वयंप्रकाश पदार्थाला अज्ञान कधीही आवृत्त करू शकत नाही. आणि ज्याच्या ठिकाणी अनानंद जे आहे, दुःख जे आहे ते दुःख कधीही त्या परम आनंद स्वरूपाला कधीही स्पर्श करू शकत नाही. असं तुमचं घनीभूत सच्चिदानंद स्वरूप जे आहे ते तुम्ही आयुष्यभर केलेल्या साधनेने प्राप्त केलेलं आहे का ती प्राप्ताचीच प्राप्ती आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञानाचं तुम्ही निवृत्ती केलेली आहे का ती निवृत्ताची निवृत्ती आहे, निवृत्ताची निवृत्ती आहे. याचाच अर्थ तुमचं स्वरूप कठे आये नाही कठे गये नाही असं तुमचं स्वरूप आहे. आणि हे जर स्वरूप तुम्हाला जर तुम्ही जरा जोर लावला तर ते इथं या ठिकाणी आत्ता आणि इथं होऊ शकतं, ह्याच मनुष्य जन्मात प्राप्त होऊ शकतं. म्हणून म्हणतात याच ठिकाणी तुम्ही कोणत्या बोधावर जायला पाहिजे तर तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो, हे काजे दोरी सर्पत्व व्हावो दोराची करुणी. या ठिकाणी मला तर 14व्या अध्यायात ओवी का सांडोनी अंगीची खोळी सरपरिगाला पाताळी ती ओवी आणि आता सांगितलेल्या ह्या 2-3 ओव्या, ह्या सगळ्या ओव्या स्वामी महाराजांना जेव्हा त्या हार टाट्याक आला त्यावेळेला त्यांनी अत्यंत तळमळत असताना सुद्धा ह्या ओव्या लिहून घेतल्या. तर काय आयुष्यभर त्यांनी हा अभ्यास केला होता. म्हणून ते म्हटले की आता मला हा देह सोडताना काय स्थिती आहे हे ह्या माऊलीने जे म्हटलं ते तसं आहे म्हणे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा असे होता का तुम्ही तत्त्वज्ञान संपन्न व्हा, म्हणजे हे पहा. तर ते म्हणे मला याचा आता अनुभव येत आहे. कोणता? ही ओवी पण लिहून घेतली त्यांनी, तरी खडूनी लिहून घेतली, त्यासाठी पळत पळत खडू आणले.
तिथं कशाला खडू नव्हता, खडू आणला कुठं आणि मग ते लिहून घेतल्या वया तर ती भिंतीवर. तर ते म्हणतात की तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, काजे दोरी सर्पत्व वावो दोरी चिकडोनी. एकदम चाललेला विषय कोणता होता? विषय चालू होता ह्या धूम्रयान मार्गाचा आणि आर्चिरा मार्गाचा. विषय चालला होता की या ठिकाणी क्रममुक्तीचा आणि दुसरा काय पुनरावृत्तीचा, असा विषय चालला. आता ज्ञानोबारायांनी ह्या विषयाचं भगवंताचं तात्पर्य असं आहे हे ह्या ओळीतून सांगतात. आणि इतक्या उच्च कोटीतून जे काही अध्यात्मातलं सर्वात मोठं ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य ह्या ओळीमधून सांगतात की तरी आता देह असो अथवा जावो. तर आता देह असू द्या किंवा देह जाऊ द्या, म्हणजे देह राहो किंवा देह जावो, देह राहो अथवा जावो, या ठिकाणी असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहो. त्या वस्तूला मरणानंतर प्राप्त व्हायचं आहे, क्रममुक्तीनं असंही नाही. आणि त्या वस्तूला धूम्रयान मार्गाने कधीही जाऊन जन्ममरण परंपरे टाकण्याची योग्यता त्या धूम्रयान मार्गामध्येही नाही, ऐकी नाही. म्हणून या ठिकाणी खरा मार्ग कोणता आहे तर दोरी सर्पत्व वाव, आम्ही तो केवळ वस्तूचे आहोत. आम्ही जर स्वतःच परमात्मा स्वरूप असू तर ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी देहाचा कधी त्रैकालिक अत्यंताभाव आहे अशी जर स्थिती असेल तर देह झाला काय आणि गेला काय आम्ही ते मातसुद्धा आम्हाला माहीत नाही, अशी स्थिती आहे. आणि ही स्थिती कशाने प्राप्त होती? ही स्थिती होते ज्ञानाने. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती, त्याला जर जाणलं, ते आत्म्याचं वस्तूचं स्वरूप जर जाणलं तर या ठिकाणी आपल्याला त्या देह गेला की आहे याचासुद्धा विचार नाही. नाथ महाराजांचे आपण नेहमी वया म्हणतो काय, भाडियाचे घोडे निजधामा अनिता रोकडे, आहे की गेले कोणीकडे हेही पुढे स्मरेना. या ठिकाणी आपण भाड्याचं घोडं आणलं आणि ते पुढं कुठं गेलं आपल्याला घरी पोचवल्यानंतर याचं आपल्याला स्मरण राहतं का? तसं हे ज्ञान ह्या देहामध्येच वास्तव्य करणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी होतं. परंतु एकदा का ते ज्ञान उत्पन्न झालं की त्या ज्ञानाच्या ठिकाणी देह आणि अंतःकरण, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि कारण शरीर, त्या दोघांचं असणारं कारण जे आहे, कारण शरीर इतकंच नाही तर महाकारण शरीर अहम ब्रह्मास्मी वृत्ती, तीसुद्धा सगळा भ्रम ठरतो. आणि त्यामुळं आम्ही एकदा देह असो अथवा जावं, मग त्यावेळेला आमचा देह असला पाहिजे का गेला पाहिजे? जो आमचं स्वरूपच नाही तो असला पाहिजे याचा तरी आग्रह कसला काय? आणि तो मरला पाहिजे असा तरी आग्रह कशाला? स्वामी महाराज म्हणायचे खऱ्या ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे. तो जर काय लोक सहज म्हणतात आपल्या परमार्थामध्ये जर काय की आता काय आहे, आम्हाला जेवढं केलं तेवढं केलं आता आमचं शरीरही थकलेलं आहे, आता असं वाटतं की ह्या जगाचा निरोप घ्यावा. स्वामी महाराज म्हणायचे हे ज्ञानाचं ऐश्वर्य तुम्हाला कळलं नाही. तुम्ही अनात्म पदार्थाची तादात्म्य घेतलं, अजूनही तुम्ही ब्रह्मज्ञान झालं म्हणता आणि देह जावा म्हणता. राहावा तर नाही, राहावं म्हणणं तर अज्ञानच आहे, पण जावं म्हणणं हे सुद्धा काय आहे? अज्ञान आहे. त्याच्या ठिकाणी असू द्या, जोपर्यंत हे दिसायचं आहे अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत हा भ्रम राहील, आहे की नाही? पण हा भ्रम हे कळलं पाहिजे. हा भ्रम कळला की अधिष्ठानाच्या दृष्टीनं भ्रम राहतच नाही. म्हणून आता या ठिकाणी सांगतात देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहोत. आम्ही जी वस्तू आहोत मग ती वस्तू कशी आहे? अन्य सापेक्ष अनेक दुसऱ्या वस्तू आहेत आणि त्या सापेक्ष ही आत्मवस्तू आहे असं आहे का? दुसऱ्या वस्तू म्हणजे वास्तव, त्रिकाला बाधित, नित्य, अविनाशी असं जे काय आहे ते फक्त आमचं स्वरूपच आहे. म्हणून आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. आम्ही वस्तू आहोत त्याच्यामुळं जो देह मी नव्हे, देह मी नाहीच आहे, तर त्या देहाचं अस्तित्व किंवा देहाचं नास्तित्व याचा आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झालेला, जीवनमुक्तीला प्राप्त झालेला पुरुष ह्या दोन्हींचाही विचार करत नाही. की सगळं जग जे आहे ते त्या देहाचं ओझं घेऊ नये आणि याच्या ठिकाणी ह्या देहाच्या ओझ्याला तो पूर्णपणे
टाकून दिलेलं आहे. टाकून देऊन मी हे पूर्वी घेतलं होतं आता टाकून दिलं आहे याचासुद्धा त्याला विसर पडलेला आहे. देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, आम्ही तर वस्तुस्वरूप ब्रह्मस्वरूप आहोत. आणि आमच्या दृष्टीनं तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात आणि ब्रह्मस्वरूपाच्या अतिरिक्त जे आहे हे अतिरिक्त पदार्थ हे तरी ब्रह्मस्वरूपाला द्वैत निर्माण करतात की नाही? कोणते? अज्ञान आणि अज्ञान कार्य देहादी प्रपंच हा तुम्हाला द्वैत निर्माण करतो की नाही असं वाटत असतं. तर ज्ञानोबा उदाहरण देतात, दोरी सर्पत्व वावो दोरा चिकडुनी. ते म्हणतात की ही जी दोरी आहे, बरोबर ना, आपण काय म्हणतो हा रज्जू आहे आणि ह्या रज्जूवर मंद अंधकारात सर्प भासला. आपलं केवढा त्या विचारसागर सगळा याच्यावरच चालला आहे की नाही? आपल्याला हे पण कळत नाही की माऊलीने एका ठिकाणी रज्जू सर्प, दोराकडून रज्जूही नाही सर्पही नाही, हे आपल्या ध्यानातच येत नाही. आणि असं ध्यानात आलं तर विचारसागरातला सगळा रसच जाईल. एवढ्या प्रक्रिया माणसाच्या पाठ होणार नाही आहे की नाही? किंवा त्याच्या उपस्थिती पण राहणार नाही. कशाला त्याच्या शक्ती खर्च करील? पण आपल्याला वाटतं की असं चाललं. बघा, आपण नेहमी चिंतन करतो, रज्जूवर सर्प भासला, सगळेजण, कोणाला सर्प भासला पुष्पमाला, कोणाला जलधारा, कोणाला जमीन दुबंगली भूरेखा असं वाटलं, कोणाला एखादी पुष्पमाला वाटली. आणि हे जे सगळे आहेत होता तिथं काय पडलेला दोर, आणि त्याच्यावर भ्रम किती झाले? अनेक प्रकारचे, अनेक व्यक्तींना भ्रम झाले. आता लगेच त्यानंतर काय झालं, एक कोणीतरी चांगला दयाळू पुरुष आला, त्यांनी पाहिलं आणि यांना सगळ्यांना भ्रम झाला. मग हा भ्रम घालवण्यासाठी त्यांनी काय केलं, दिवा आणला आणि त्यांना ती रज्जू किंवा दोरी दाखवली. दाखवल्याबरोबर याच्या डोक्यातली भुरेषा गेली, त्याच्या डोक्यातली जलधारा गेली, एकाच्या डोक्यातली सर्प गेला आणि एकाच्या डोक्यातले भुरेखा गेली. सगळं गेलं की नाही? बरोबर आहे ना? मग आता अशा वेळेला त्यांना आनंदही झाला की नाही? जसा आत्तापर्यंत ते काय म्हणून ते दावा बुडाला म्हणून रडत होता आहे की नाही? दशमहा काय ममार दावा बुडाला, आपल्याला माहिती आहे पंचदशीमध्ये आलेले. 10 जण रस्त्याने चालले आणि पूर होता म्हणून पलीकडे गेले. दोन्ही आपण एखादा बुडू नये म्हणून सगळे एकाला हाताला धरून गेले. शेवटी गेल्यावर त्यांनी काय सांगितलं की आता तुम्ही हे आपण सगळे आलो की नाही, जिवंत आहेत सगळे, मोजा. मोजले एकाने, तर म्हणला 9च आहे. अरे म्हणे दावा बुडाला, लागले रडायला त्याच्यामध्ये. नंतर काय केलं त्यांनी सांगितलं दावा बुडालेला आहे, रडायला लागला. म्हणे पण खात्री करा. दुसऱ्याला मोजायला सांगितलं, तोही म्हटलं 9च भरतात. हे सगळ्यांनी प्रत्येकाने मोजलं पण 9च भरले. तेव्हा ते रडायला लागले. एका दयाळू पुरुष आला, त्याने विचारलं का रडता? त्यांनी सांगितलं काय नाही, आम्ही 10 मित्र निघालो होतो पण एक मरण पावला, पुरात वाहून गेला, कारण आम्ही आता 9च आहेत. त्यांनी मोजले तर हे काय होते, 10 होते. त्याच्या लक्षात आलं की हे आपल्याला स्वतःला सोडतात आणि मग बाकीच्या 9 मोजतात स्वतःला सोडून. मग त्यांनी काय केलं, 9 जणांचे मोडले आणि ते म्हणे दावा कुठे? तर म्हणला जो विचारित होता तूच आहे. स्वामी महाराज सांगितलं त्याला एक लगावली आहे की नाही, आणि लगेच म्हणजे दावा तूच आहे. त्याला आनंद झाला का दुःख झाला? दुःख. आता ते रडणं होतं त्यांचं, ते खरं रडणं होतं का? म्हणजे खरं रडण्यासारखं वातावरण होतं का तिथं? 10च्या 10 जिवंत होते. आणि हे जेव्हा पाहिलं तेव्हाच तुकाराम महाराज म्हणतात, नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे. कारण नसताना लोक रडतात आणि अमर असताना मरण्याच्या काय करतात, शोक करतात. आणि हे सगळं कधी कळतं? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर का दूर होतं? तर या ठिकाणी अधिष्ठानाचं अज्ञानामुळं हे भासतं, अधिष्ठानाच्या ज्ञानाने ते निवृत्त होतं. त्याच्यासाठी नियम काय आहे? म्हणजे आपण नियमित चिंतन करताना आपल्याला वाटतं की वेदांताचं चिंतन चालू आहे असं आपल्याला वाटतं. परंतु हे वेदांताचं चिंतन ह्या ओवीमध्ये पर्यवसित होईल तर तो वेदांत योग्य रीतीनं चालला. नाहीतर हे फक्त हे असंच चालायचं. ही एकदा वृत्ती प्रभाकर झाला, पंचदशी कितीही झालं तरी माणसाला वाटतं शास्त्राचं अध्ययन अजून कमीच आहे. कारण काय बहुला शास्त्र आहे ना, अनेक प्रकारची शास्त्र आहे. ते नाही म्हणजे अनेक प्रकारच्या शास्त्र आहेत. त्यामुळं मनुष्याला कोणतं धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम, तसं ह्या आत्म्याचं तत्व आहे ना, ते कुठंतरी झाकलेलंच राहतं. खऱ्या अर्थाने त्याची जाणीव होत नाही.
तर या ठिकाणी आपण म्हणतो जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जगत भासला, जसा रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प भासला. मग आपल्याला ते पटतं. परंतु रज्जूच्या अज्ञानाने झाला कसा, तर ते म्हणतात की याच्या ठिकाणी रज्जूचं पूर्ण अज्ञानही नाही आणि पूर्ण ज्ञानही नाही. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान, आणि मग त्या रज्जूवर भासणारा सर्प त्या अज्ञानाच्या सर्प हा अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम, बरोबर ना. आणि सर्पज्ञानही होतं, हो म्हणे ते पण अज्ञानाचाच परिणाम आहे. ते काय तमोगुणा आपलं अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम आहे असं वाटतं. बरोबर दिसतं का नाही आपल्याला? काल बंडा महाराज म्हणजे दिसत नाही, दिसत नाही. आता हे कसं दिसतं का नाही आपल्याला? सगळं जणू काही दिसल्यासारखं वाटतं. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय असं वाटतं ना, आणि मग वाटतं की अगदी बरोबर आहे. आणि मग जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळेला काय होतं, सर्प निवृत्त होतं. तसं अधिष्ठान आत्म्याचं ब्रह्मत्वाने ज्ञान होतं तेव्हा काय होतं, जगत निवृत्त होतं, म्हणजे अज्ञान निवृत्त होतं. म्हणजे अज्ञानाचं काय होतं, नाशच होतो. आणि म्हणजे अज्ञान कार्याचं म्हणजे कधी कधी आपल्याला या ठिकाणी काय त्याला संसर्गाध्यास म्हणतात. संसर्गाध्यासामध्ये पदार्थ दिसू शकतात, पण ते फक्त मिथ्या ठरलं तर ते काय आपल्याला बाधक होत नाही. मग बरोबर आहे म्हणतो. आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला प्रतीती येत राहते. परंतु ती प्रतीतीला येणारे पदार्थ, प्रतीतीचे विषय हे काय असतात, सगळे बाधयोग्य आणि प्रतीती मात्र असतात. असं सगळं सांगितल्यावर आपल्याला किती बरं वाटायला लागतं, आहे की नाही? असं वाटायला लागतं काय जीवनमुक्तीची काय सिद्धी चाललेली, आहे की नाही, असं वाटतं. परंतु ज्या वेळेला आपण म्हणतो रज्जूवर झालेल्या भ्रमाचं स्पष्टीकरण करतो, ते कोणाला करायचं स्पष्टीकरण, कोणाला सांगायचं माहिती आहे का? ज्याच्याविषयी भ्रम झाला त्याच्याकडेच जायचं. ज्याच्या स्वरूपावर तुम्हाला भ्रम झाला ना त्या रज्जूलाच तुम्ही विचारा. हां, तुम्ही म्हणाल की रज्जू तर निर्जीव आहे, त्याला काय विचारून उपयोग आहे? तर त्या ठिकाणी तुम्हाला जर त्याच्यापेक्षा जर रज्जूपहित चैतन्याला विचारायचं झालं तरी त्याला विचारा, आहे की नाही? तुम्ही म्हणणार किंवा त्याला तरी उपाधी करूनच तुम्ही बोलत आहात, तर मग खास चैतन्याला जाऊन विचारा, आहे की नाही? चैतन्यालाच विचारा म्हणजे कोणाला विचारा? सोच्या सोलाच विचारा. तर तो सोच तुम्हाला असं सांगेल की त्या ठिकाणी रज्जूसारखंच तो म्हणेल. त्या रज्जूला म्हणलं तुमच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असलं म्हणजे तुमच्यावर सर्पाधिकांचा भ्रम होतो. तो उत्तर काय देईल? मला माहीत नाही. जर त्याला म्हटलं का हो पण तुमचं जेव्हा ज्ञान झालं ना तेव्हा काय झालं की तुमचं ज्ञान झाल्याबरोबर ह्या आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती झाली. तो म्हणतो हे माहीत नाही झालं. पण खरं सांगू का, हे पदार्थ निवृत्त कुठं झाले माहिती आहे का? तुमच्या स्वरूपात निवृत्त झाले. तो म्हणतो तेही माहीत नाही. अरे आम्ही एवढं तुला तावाने तुझं स्पष्टीकरण सांगतो, तिला निदान तुला दोरी म्हणतात हे तरी माहीत आहे का? असं जर विचारलं तर तो काय म्हणेल? मला दोरी म्हणतात हेही माहीत नाही. असं ही आत्म्याची स्थिती आहे, ही आत्मस्वरूपाची स्थिती आहे. तेथे काय, तेथीचे पाहणे आयसे असे वेरा, जैसा न बोडलिया विहिरा, आपुलिया उगमी झरा होऊन ठाके, अशी त्याची स्थिती आहे. मग माऊली या ठिकाणी सांगतात तेव्हा ह्या स्थितीला प्राप्त व्हा ना. ह्या मार्गाचं कशाला साकडं, कशाला संकट धारण करता? आता देह असो अथवा जाओ, देह असू द्या किंवा देह जाऊ द्या, आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. आम्ही तर केवळ काय आहेत? वस्तुस्वरूप ब्रह्मस्वरूप केवळ चैतन्य. आणि पुन्हा असं सांगतात आम्ही वस्तू काय आहे? केवळ आहे, म्हणजे सापेक्ष वस्तू नाही. आमच्या ठिकाणी कोणताही सापेक्ष धर्म नाही. जे निरपेक्ष, निरतिशय, निर्विशेष, निरुपाधिक असतं आणि ज्याच्या ठिकाणी सापेक्षता नसते ते पदार्थ काय असतो? केवळ पदार्थ असतो. आणि तो केवळ कोण आहे? मी आहे. हे केवळ हे कोणाचं स्वरूप आहे? माझं स्वरूप आहे का? माझ्या अतिरिक्त आत्मा केवळ आहे, ब्रह्म केवळ आहे का? हे ज्ञान हे कोणत्या ज्ञानात जमा होईल? मी नाही, पण आत्मा केवळ आहे. हे सगळं परोक्ष ज्ञानात जमा होईल. आणि आपल्याला झालेला भ्रम हा अपरोक्ष भ्रांती आहे. अपरोक्ष भ्रांतीची निवृत्ती परोक्ष ज्ञानाने होत नाही, ते अपरोक्ष ज्ञानानेच होत असते. म्हणून या ठिकाणी आम्ही केवळ वस्तू आहोत, नाहीतर तुम्ही ब्रह्मरूप आहात. लोकांना काही वाटत नाही. एखाद्या साधूला आहे ना,
तो बिचारा ही मान्यता त्याला माहीत असते की मला परोक्ष काही शब्दज्ञान निर्धार झाले नाही. लोक म्हणतात नाही पण तुमचं काय बघ तुम्हाला दृढ अपरोक्ष झाले, पण आम्ही काय आम्ही मुमुक्ष आहोत किंवा आम्ही अज्ञानी आहोत असं ते म्हणतात याच्यामध्ये. परंतु त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यावर आपण त्याचं अपरोक्ष ज्ञान हे स्वसंवेद्य असताना आपण त्याच्यावर आरोपित करतो आणि यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म हे आपलं स्वरूप असताना आपण मात्र आम्हाला अज्ञानी आहोत, शब्दज्ञानी आहोत, परोक्ष आहोत असं परोक्ष ज्ञानी आहोत असं म्हणण्याला त्याला काय वाटायला पाहिजे? काय वाटायला पाहिजे त्याला? अरे राम, हे म्हणतात ह्यांनी तर त्याची लाज काढली. ते म्हणतात त्याला लाज वाटायला पाहिजे. आपलं म्हणण्याचं धाडच नाही. पण ते बरं खरं आहे, त्याला काय आहे की नाही, त्याला हातच्या कंकणाला आरसा कशाला, त्याच्यामध्ये खरीच गोष्ट आहे असं माणसाला वाटलं पाहिजे का नाही. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म तत्त्वमसी अशी श्रुती माता सांगते आणि हा म्हणतो की आम्ही कसले हो, आम्ही अज्ञानी, आमचा अधिकार कमी पडतो. इथं काय अधिकाराच्या काय खाणी आहाती? अधिकार कुठला काय वेगळा आणावा लागतो काय म्हणतात. तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो. का? कारण काय का दोरी सर्पत्व व्हावं दोराचेकडून. दोराच्या दृष्टीनं पाहिलं तर त्या ठिकाणी दोराच्या ठिकाणी दोरपणा तरी आहे का, सर्पत्व तरी आहे का? तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनात्मत्व, आत्मा कधी अनात्म स्वरूपाला प्राप्त झाला आहे का? बरं, अनात्म स्वरूपाच्या सापेक्ष आत्मत्व जे आहे ते तरी त्याच्या ठिकाणी आहे का? कारण तो केवळ आहे. केवळ पदार्थाला दुसरा बाहेरून कोणी त्याला केवळ म्हणायला तरी कोणी आहे का? आणि केवळ पदार्थ दुसरा अनात्म पदार्थ आहे असं म्हणायला तो कोणाला विषय करायला विषय तरी बाहेर आहे का? मग हे विषयाच्या दृष्टीनं पाहिलं तर आश्रय नाही, बरोबर ना. आणि आश्रयाच्या दृष्टीनं आश्रयात राहून पाहिलं तर विषय, आश्रय स्वरूप होऊन पाहिलं तर विषय नाही, बरोबर की नाही. म्हणजे त्याचा अर्थ तो काय आहे, आश्रय विषय जे असतं तेच केवळ ठरेल ना. तर असा तो केवळ आहे, तसा आपला आत्मा आहे. भगवंताला या ठिकाणी हे सांगायचं आहे की तुम्ही आपल्या स्वरूपाला समजून घ्या. हे मार्गाचं साकडं तुम्ही काही त्याला जास्त महत्त्व देऊ नका, असा भाव निघतो का याच्यातून? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.